जय महाराष्ट्र. मी आता सकाळी उठल्याच्या नंतर माननीय आमदार बागर साहेबांचा व्हिडिओ पाहिला आणि बराच वेळ विचार करत बसलो की पुष्कळ दिवस झालं म्हणजे ते मागे चर्चा होती 7-8 जण जाणार, असं होणार तसं होणार. त्याला आता थोडासा ब्रेक लागला. आता शिंदे साहेबांचं आणि फडणवीसांचं थोडंसं भानगडी चालल्या की लगेच आपल्या बांगर साहेबांना सुरू केलं. नागेश पाटील आमचे असं आज नाही उद्या होणार, काही की गणित लागणार, काही की वजाबाकी गुन्हाकार ह्यो त्यो. ते बांगर साहेब काय कसं काय हिंगोली काय फिसकटला का काय, जरा वाळू घसरली वाटायला पायाखालची म्हणून हे चालू आहे का? असं केल्याच्या नंतर काही फरक पडत नसते. नागेश पाटील काय चीज आहे सगळ्या दुनियाला माहित आहे. तुम्ही काही बोललं तर काही फरक पडणार नाही. पण मला असं वाटायला लागलं की हिंगोलीमध्ये लई टर्या मारू लागले, काही जरा असं कमी जास्त झालंय का, म्हणून आमची काहीतरी असं काय अजून दुसरं काही पैंतरे आजमावं लागायले काय तुम्हाला. असं काही वक्तव्य करून काही फरक पडणार नाही. काम करा, मेहनत करा, लोकांना खुशामती करा, लोकांना हात जोडा. असं काय दणकत दाखवले होय ना, हात जोडा होईल काय ना काहीतरी. कोणी अशा अफवा केल्यानं काही फरक पडत नसतो आणि ते पण अशा टायमाला अफवा केल्यानं काही फरक पडत नसतो.